आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कळंब तालुका आंबेगाव येथील ग्रामदैव श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्तानं बुधवारी 15 आणि गुरुवारी 16 एप्रिल रोजी भव्य दिव्य बैलगाड्यांच्या शर्यती आणि शुक्रवारी 17 एप्रिल रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडणार आहे। अशा 3 दिवसीय यात्रेचं आयोजन समस्त ग्रामस्थ कळंब आणि यात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गुरुवारी 16 एप्रिल रोजी सकाळी मांडव, डहाळे, शेरणी, हारतुरे मिरवणूक, भैरवनाथ महाराजांच्या मुखवट्याची मिरवणूक आणि रात्री भैरवनाथ महाराज देवाच्या काठीची आणि पालखीची भव्य दिव्य मिरवणूक आणि सुश्राव्य भजन पार पडणार आहे। यात्रा उत्सवाच्या निमित्तानं श्री भैरवनाथ महाराज मंदिर आणि इतर गावांमधील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई यात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 6,81,111 रुपयांची रोख बक्षीस आणि 2 दिवसांमध्ये सर्वात आतून येणाऱ्या गाड्यास घाटाचा महाराजा दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे। बैलगाडा शौकीनांसाठी मोठ्या प्रमाणावरती बक्षीस रक्कम देऊन आकर्षक बैलगाडा स्पर्धा होण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय। बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 300 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवलाय। तसेच शुक्रवारी 17 एप्रिल रोजी निमंत्रित पुरुष आणि महिला पहिलवानांच्या लाल मातीमध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे। एकूण 5,57,832 रुपयांची रोख बक्षिसं दानशूर उद्योजक आणि कुस्तीप्रेमींनी ठेवली आहेत। 1 लाख रुपयांच्या बक्षिसांसह मानाची चांदीच्या गदेसह निमंत्रित नामांकित पैलवानांची कुस्ती ते 2,500 रुपयांपर्यंत शेवटची कुस्ती लाल मातीच्या आखाड्यामध्ये होणार आहे। शुक्रवारी 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दिलबरा तुमच्यासाठी हा ऑर्केस्ट्रा आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता शुक्राची चांदणी हा ऑर्केस्ट्रा ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलाय। यात्रा उत्सवासाठी समस्त ग्रामस्थ कळंब, पुणेकर आणि मुंबईकर मंडळींचे सहभाग आणि सहकार्य लाभले अशी माहिती समस्त ग्रामस्थ कळंब आणि यात्रा उत्सव कमिटीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। दिनेश बानखेले, C24 तास, आंबेगाव।